माझ्या हातात आहे रोज पेटल्स, ऑनियन, मोरिंगा, कढीपत्ता, चिक्कू आणि हे सगळे ड्राईड फॉर्म आहेत. हे साधारण रिटेल रेटमध्ये जर गेलो 2 ते 3,000 रुपये पण सहज मिळू शकतात रिटेलमध्ये. अगदी सहज मिळणारा कांदासुद्धा पावडर किंवा फ्लेक्स फॉर्ममध्ये ना रिटेल रेटला एक 500 ते 1000 रुपये किलोपर्यंत जातो. मोरिंगासुद्धा एक 800 ते 1000 रुपयापर्यंत. कढीपत्ता कढीपत्तासुद्धा 1000 ते 1200 रुपये किलो जाऊ शकतो रिटेलमध्ये. आणि चिक्कू, असा चिक्कू रेडी टू ईट, ड्राईड, मिल्कशेकमध्ये वापरा नाही तर कशात पण वापरा. हा सुद्धा रिटेल रेटमध्ये सहजरित्या 1000+ रुपयामध्ये आपल्याला मिळू शकतो. कसं समजून घेऊया. तर नमस्कार, मी निखिल चोंदे, फाउंडर अँड डायरेक्टर सोलार बास्केटचा. आणि आज मला तुम्हाला थोडीशी ओळख करून द्यायची आहे मार्तंडशी. तर बेसिकली मार्तंड 500 kgचा सोलर डिहायड्रेटर आहे. ह्याच्यामध्ये आम्ही काही आमच्या पेटंटेड टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. पहिलं पेटंट जे आम्ही वापरलं ह्याच्यामध्ये ते म्हणजे आमचे हे सोलर थर्मल पॅनल्स. आणि दुसरं आहे आतमध्ये एक रिदमिक एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी. तर ह्या 2 इम्पॉर्टंट पेटंट्स स्पेसिफिकली डिझाईन झाल्यात आपल्या जॉग्राफिकल रिजनसाठी. कारण आपल्याकडे येणारी जी सौर ऊर्जा आहे ती लिमिटेड आहे. आणि ह्या लिमिटेड सौर ऊर्जेचा वापर आपण सर्वात चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो, तर असा करू शकतो. आपण हे पूर्ण हवा जी आहे ह्या हीटिंग कॅबिनेटमध्ये पाठवायला हवी आणि आतमध्ये सगळीकडे ती हवा खेळवायला हवी. आणि ती कशी करायची, काय करायची, त्याचंच एक सर्वात सुंदर उदाहरण आहे पूर्णपणे स्वदेशी तयार झालेला हा मार्तंड. तर लेट मी एक्सप्लेन की आपण ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो, कसं करू शकतो. तर सर्वात प्रथम हा सोलर थर्मल पॅनल आहे. थर्मल पॅनल सगळ्यांना सोलर पॅनल माहिती आहेत. तर सोलर पॅनलचा वापर कशासाठी होतो, जो की तिकडे वरती आहे, सोलर PV पॅनल म्हणतात त्याला. तर सोलर PV पॅनल जे आहेत हे वीज निर्मितीसाठी असतात आणि सोलर थर्मल पॅनल्स जे आहेत हे उष्णता निर्माण करण्यासाठी असतात. आणि आपण ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीजचा वापर केलेला आहे. PV पॅनल्सचा वापर होतो आतले एक्झॉस्ट आणि सर्क्युलेटिंग फॅन्स आणि कंट्रोलर रन करण्यासाठी. आणि थर्मल पॅनलचा वापर होतो आतमध्ये अतिरिक्त उष्णता पंप करण्यासाठी. तर आपण कसं डिझाईन केलं आहे, ह्याच्यामध्ये 2 ट्रॉली आहेत आणि 100 ट्रेज आहेत. या 100 ट्रेजमध्ये आपल्याला आपलं म्हणजे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स कट करून, स्लाइस करून किंवा ग्रेड करून, श्वेड करून हे जे आतमध्ये ठेवायचे आहेत. आणि ही ट्रॉली आतमध्ये ढकलायची आहे. ट्रॉली आतमध्ये गेल्यानंतर दार बंद करायचं आहे. बास, संपलं. उरलेलं आतलं ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर सिस्टीम हे पुढचं सगळं काम करणार आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची आहे. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आपण ह्या ड्रायर्समध्ये इंट्रोड्यूस केली आहे ते म्हणजे हा पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे आणि स्मार्ट आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपवरनं सुद्धा ह्याला कंट्रोल करू शकता, पाहू शकता, मॉनिटर करू शकता. म्हणजेच काम खूप सोपं झालं. आपल्याला 100 वेळा दार उघडायची गरज नाही आहे किंवा बंद करायची गरज नाही आहे. तर असा आहे आपला हा सोलर डिहायड्रेटर मार्तंड, ज्याची कॅपॅसिटी 500 किलो आहे. तर सोलर ड्रायरचा वापर होतो व्यवसायासाठी. व्यवसाय कोणासाठी, तर शेतकऱ्यांसाठी. कसं, तर खूप सोपं आहे. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या शेतात उगवल्या जातात. हे कुठंही रेडीमेड स्टोअर्समध्ये, मॉल्समध्ये मिळत नाही. ह्याला शेतात उगवलं जातं. आणि शेतात जेव्हा उगवले जातात ह्यांचं अतिरिक्त उत्पादन होतं किंवा ग्रेड B, ग्रेड C अशा प्रकारमध्ये निघतं आणि शेवटी भाव मिळत नाही. पण आपण जर मार्तंडाचा वापर केला आणि ह्याला व्यवस्थित डिहायड्रेट केलं तर हे खूप मोठं मार्केट आहे. आता हे मार्केट कुठं आहे, तर खूप साऱ्या ITC कंपनी म्हणजेच रेडी टू ईट कंपनी, रेडी टू कुक कंपनी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये परचेस करतात. अगदी साधं उदाहरण, आपण आता कुठे साधे वेफर्स तर खात नाही, कुठले तरी फ्लेवर केलेले वेफर्स आहेत, हे टोमॅटो फ्लेवर. तर टोमॅटोचे फ्लेवर कसा येतो, अशा डिहायड्रेटर्समध्ये त्याला ड्राय केलं जातं, त्याची पावडर केली जाते आणि मग आपण तो खातो. आपण केचप खातो, आपण नूडल्स खातो, आपण सूप पितो. हे सगळं आता रेडीमेड झालेलं आहे. तर ह्या रेडीमेड खाण्याच्या ज्या इंडस्ट्री आहेत हे आपले मेन ग्राहक आहेत आणि आपल्याला ह्यांच्यासाठी हा व्यवसाय करायचा आहे. आता आपल्याला अनुदान हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि येस, सोलर डिहायड्रेटरसाठी अनुदान अवेलेबल आहे. सो CMEGP, PMEGP अशा काही स्कीम्स आहेत ज्यामध्ये 35% आपल्याला ह्याच्यावरती अनुदान अवेलेबल करता येतं. तर अनुदानासाठी काय करावं लागतं, तर ही पहिली गोष्ट सगळी ऑनलाईन आहे. सेकंडली 35% अनुदान आहे आणि ह्यासाठी आपल्याला आपल्या खिशातनं म्हणजे 10% कॉन्ट्रीब्युशन, असं ओन कॉन्ट्रीब्युशन दाखवावं लागतं. ऑनलाईन आपल्याला ह्यांच्या वेबसाईटवरती जाऊन आपले सगळे डिटेल्स भरावे लागतात. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपला सिबिल
सिबिल स्कोअर जो आहे तो 700 ते 750च्या मध्ये हवा, म्हणजे लोन प्रोसेस जी आहे ती अगदी स्मूथ होते. तर हे अनुदान जे आहे ना, हे लोनच्या फॉर्ममध्ये मिळतं. तुम्हाला 3 वर्षासाठी हे लोन अवेलेबल होतं आणि खूप छोटा EMI असतो जो तुम्हाला रिपे करायचा असतो. आणि 35% जो अनुदान आहे तो म्हणजे शेवटचे जे स्लॉट्स आहेत त्यामधनं वे ऑफ होतो. म्हणजेच तुम्ही जे सुरुवातीचे 65% पहिले 10% तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केले, नंतर पुढचे 55% EMIचे जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित पिरियॉडिकली भरले की 35% शेवटचे EMI आहेत ना, हे वे ऑफ होणार आहे शासनाकडनं. अशा रीते तुम्ही सहज ह्याचा हे अनुदानासाठी अप्लाय आणि उपभोग घेऊ शकता. तर तुम्हाला सर्वांना खूप उत्सुकता असेल की मी नक्की उभा कुठं आहे. तर मी इथे आत्ता धाराशिवमध्ये सिंदगाव नावाचं एक गाव आहे, इकडे उभा आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता तिथं काही उगवत नाही. रानमाळाची जमीन आहे, इथे काही उगवत नाही. तर इकडे ह्यांनी हा प्लान स्टार्ट केला. सुरुवात ह्यांनी हे 50 kgsचे जे मशीन आहेत त्याच्यानी केला, पण नंतर ह्यांना छान प्रतिसाद मिळाला. ह्यांना काही एक्सपोर्टच्या रिक्वायरमेंट्स पण आल्या, म्हणून आता हे 500 kgचा ह्यांनी इथे इन्स्टॉल केलेला आहे. म्हणून आपण असं गरजेचं नाही आहे की आपल्याकडं खूप जास्त शेती हवी. जी जमीन उपयोगाला नाही तिकडेही ह्याचा चांगला वापर होऊ शकतो. जिकडे जर तुमची स्वतःची शेती अवेलेबल असेल, असा माल ज्याला तुम्हाला रेट मिळत नाही, तो तुम्ही इमिजिएटली इथे डिहायड्रेट करा, त्याला प्रिझर्व करा, कारण की ह्याची शेल्फ लाईफ 12-12 महिन्यांपर्यंत सहज मिळते आणि मग नंतर तुम्ही मार्केटमध्ये काढा. अगदी 1.5-2 महिने आधीचं उदाहरण म्हणजे कांद्याचा भाव अगदी 50 पैसे पर kgपर्यंत आला होता. काही होऊ शकतं, एक्सपोर्ट बंद झाले, युद्ध झालं, त्यासाठी बराच वेळा आपला बळीराजा बळीच पडतो. पण अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर डिहायड्रेटेड ऑनियन फ्लेक्स बनवू शकतो. हे जेव्हा 50 पैसे होतं बाजारपेठेमध्ये भाव, तेव्हासुद्धा हे ऑनियन फ्लेक्सचा रेट कमीत कमी 80 ते 100 रुपये किलोमध्ये प्रोक्युरमेंट चालू होती. येस, सो सीझन कुठलाही असू, फळ कुठलंही असू, भाजी कुठली असू, डिहायड्रेशन हा खूप सुंदर व्यवसाय आहे. सगळ्यांनी ह्याचा उपभोग घ्यावा आणि आपल्या देशाला सूर्यदेवाची एवढी कृपा आहे, ज्यासाठी आपल्याला कुठं 1 रुपयाचाही विजेचा खर्च नाही आहे. म्हणून सोलर डिहायड्रेटर्स थ्रू आपण खूप मोठे व्यवसाय आणि चांगले व्यवसाय करू शकतो. तर आता तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा थेट आम्हाला सोलर बास्केटच्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करा. आणि महत्त्वाचं, जे कोणी छोटे शेतकरी आहेत आणि किंवा ज्यांना छोटी किंवा नवीन सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी अजून इन्फॉर्मेशन आहे आपल्या पुढच्या भागामध्ये. सो आपण लवकरच भेटू. बाय बाय. नमस्कार, मी सादिक अजमुद्दीन जमादार, मुक्काम पोस्ट सिंदगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आम्ही इथं जस्ट नवीनच सोलर ड्राईव्हचं प्लांट चालू केलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला भरपूर काही नवीन शिकायला भेटलेलं आहे. आम्हाला गावातल्या लोकांना खूप काही रोजगार भेटलेला आहे. तर इतर काही महिला मंडळाचे आमचे जे लेडीज आहेत त्यांनासुद्धा चांगला उद्योग भेटलेला आहे. आणि आम्ही आता नवीन चालू केल्या असल्यामुळे आम्हाला भरपूर काही निखिल सरांचं मदत भेटतं, अक्षय सरांचं मदत भेटते. आम्हाला काही जरी अडचण आली तर ते एनी टाईम आम्हाला हेल्प करत असतात. आणि शिवाय आम्हाला हे खूप छान आहे, नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा नवीन आमच्या गावातल्या लोकांना रोजगार भेटण्यासाठी खूप छान आहे. लेडीजला आता गावामध्ये जर काम करायचं म्हणलं तर कमीत कमी 250 रुपये भेटतं. कमीत कमी दररोजचं हे लेडीजला, एका लेडीजला 250 रुपये भेटत असतात. पण आपण यांनी असं आम्हाला प्रत्येक लेडीज दररोजचं 500 ते 600 रुपये कमवू शकते. म्हणजे पर kg 3 रुपये आम्ही त्यांना ठरवून दिलेलं रेट आहे. तर त्यानुसार ते एक लेडीज 100 ते 200 kg आरामशी कटिंग करू शकते. किरण मॅडम आहेत, समीना मॅडम आहेत, महेश बजाज सर आहेत. आम्हाला चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे गावामध्ये. नमस्कार, माझे नाव सानिया जमादार. यंगस्टर असल्यामुळे इथं मुलींना काही पण व्यवसाय नसते, काय नसते, त्यासाठी मुलींसाठी लई छान आहे काम. आणि काय सोपं काम आहे, तिच्यात काय प्रॉब्लेम नाही. आणि इथल्या इथं मुलींना काम पण होतं आहे. बाहेर कामासाठी मुलींना जास्त रोजगार भेटत नाही आणि इथल्या इथं कंपनी असल्यामुळे मुलींना रोजगार पण भेटेल. नमस्कार, मी वाजिद जमादार. मी पण इथं कामाला आहे. मला भरपूर छान इथं म्हणजे एक्सपिरियन्स भेटला आहे कामासाठी. पण इथं नवीन जे व्हेजिटेबल्स कटिंग हे ते असते, मग त्याला कसं वाळवायचं, प्रॉपरली करायचं, ते पण आम्हाला चांगल्यानं प्रॉपर म्हणजे शिकवलं जातं. ते पण करतं. आणि नवी युवा पिढीसाठी पण एक नवीन चांगला आम्हाला रोजगार आमच्या गावात भेटलेला आहे. बेसिकली हा आपला प्रयत्न आहे की रूरल एम्पॉवरमेंट. आपण खूप वेळा शहरांमध्ये बसून विचार करतो, खूप जास्त सोशल मीडियावर चर्चा होते, पण मग खऱ्या अर्थाने रूरल एम्पॉवरमेंट काय असते
त्याचं एक हे छोटंसं आम्ही उदाहरण द्यायचा प्रयत्न केलेला आहे की ग्रासरूटला आपण सोलर डिहायड्रेशनचं जर इन्स्टॉलेशन करू शकलो आणि व्यवस्थितरित्या ह्याचं मार्केट आपण Tier 1 सिटीज आणि एक्सपोर्ट लेवलला नेऊ शकलो तर खऱ्या अर्थाने इकडे ग्रासरूट लेवलवरती गावालाच छानरित्या हे होऊ शकतात, म्हणजे नोकऱ्या मिळू शकतात. आणि हे शक्य आहे, खरं शक्य आहे की आपण गावातनं थेट कुठल्याही जगात कुठल्याही देशाला एक्सपोर्ट करू शकतो. तर काय करायचं आहे? इट्स व्हेरी सिम्पल, सोलर डिहायड्रेशन करायचं मग सगळ्यांनी. हो सर. हो, सर.